नमस्ते मित्रांनो, SSK दर्शन अकॅडमी आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नवीन असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच आनंदाने आमच्यासोबत शिकण्यासाठी बेल आयकॉनचं बटन जरूर प्रेस करा. तरच आमचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. चला तर मित्रांनो, आज काहीतरी नवीन शिकूयात. नमस्ते मित्रांनो, SSK दर्शन अकॅडमी आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघत आहोत 9th स्टँडर्डचा 14 नंबरचा सबस्टन्सेस कॉमन यूज हा जो चॅप्टर आहे याचा पार्ट 4 बघत आहोत. या ठिकाणी पार्ट 4 आहे आर्टिफिशियल कलर्स. इथे आपण आलेलो आहोत. पार्ट 3 आपले ऑलरेडी कंप्लीट झालेले आहेत. ते तुम्ही SSK दर्शन अकॅडमीच्या लिंकवर जाऊन बघा आणि आपल्याला एक विनंती आहे की कृपया ते पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3 बघून घ्या, तरच आपल्याला पार्ट 4 समजणार आहे व्यवस्थित. आणि त्यांना सबस्क्राईब करून घ्या. आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या, कारण तरच हे नवीन पार्ट्स आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची मित्रांनो, या चॅप्टरशी रिलेटेड जी काही व्होकॅब्युलरी आहे ती मी SSK सायन्स वर्ड मिनिंग इन मराठी या चॅनलवर दिलेली आहे. हा चॅनलही आपलाच आहे. कृपया त्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलचं बटन दाबून ठेवा, जेणेकरून तुम्हाला न्यू वर्ड्स तुमच्यापर्यंत पोहोचायला सहज सोपं जाईल. आणि अजून एक गोष्ट सांगायची मला की तुम्ही कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, कारण का की हेच तुम्हाला सायन्स कंटिन्यू होणार आहे पुढे. 9th सायन्स जे आहे तेच पुढे 10thमध्ये आहे, 11thमध्ये आहे, 12thमध्ये आहे, जर तुम्ही सायन्स साईड घेतली तर. आणि त्यासाठी तुम्हाला पुढे कोणी याचे डीप मिनिंग सांगत नाही बसणार आहे. तेव्हा कृपया तुम्ही एक एक गोष्ट आत्तापासूनच जमवत जा, जी तुमच्या ध्येयप्राप्तीसाठी तुम्हाला उपयोगाची ठरणार आहे. तर मित्रांनो, आपला अजून एक चॅनल आहे रंगोली संस्कृती नावाचा, जो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेला आहे. तर तो रंगोली संस्कृती नावाचा चॅनल ही आपली संस्कृती मनामनापर्यंत मी पोहोचवत आहे. तर भजनाच्या माध्यमातून, ते भजनं सामान्य नसून गीता, रामायण, महाभारत, तुकाराम गाथा, ज्ञानेश्वरी, वेद याच्यामधून घेतलेले जे आहेत ते भजनं मी आपल्यापर्यंत पोहोचवत आहे, जेणेकरून मनाचा आणि आत्म्याचा विकास होतो, बुद्धीचा विकास होतो. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्या मनुष्य जन्मासाठी, मानव जन्माच्या कल्याणासाठी ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या असणार आहे, कारण सायन्ससोबत अध्यात्माची जोड असणं ही खूप महत्त्वाचं असतं. तेव्हा कृपया त्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुमच्या मातापित्यांपर्यंत, बंधू भगिनींपर्यंत, मित्रांपर्यंत तो पोहोचवून द्या. आपली संस्कृती मनामनापर्यंत पोहोचवा आणि ज्या ज्या गोष्टी तुमच्या ध्येयप्राप्तीसाठी उपयोगाच्या आहेत त्या सगळ्या तुम्ही सोबत ठेवून पुढे जा. तुम्हाला नक्कीच यश मिळेल. कृपया मित्रांनो, आपल्याला विनंती आहे, या महान ईश्वरी कार्यात सबस्क्राईब करून नक्कीच सहकार्य करा आणि मनामनापर्यंत आपली संस्कृती पोहोचवा. चला तर मित्रांनो, आपण सुरू करत आहोत पार्ट 4 आर्टिफिशियल कलर. बघा मित्रांनो, कालपर्यंत आपण इथपर्यंत संपवलं होतं. तर आता बघा आर्टिफिशियल कलरमध्ये काय आहे. तर आर्टिफिशियल कलर म्हणजे काय? कृत्रिम रंग, बरोबर ना? कसे असतात? जे आपण रंगपंचमीला खेळता की नाही तुम्ही, तर ते जे कलर असतात ना त्याला आर्टिफिशियल कलर म्हणतात. आणि अजून काय असतं बघा, विच कलर विल यू यूज टू प्रिव्हेंट द ऑकरन्स ऑफ दिस प्रॉब्लेम. तुम्ही हा त्रास होऊ नये म्हणून कोणते रंग वापराल सांगा बरं. व्हॉट प्रॉब्लेम डू यू हॅव ऑन पेंटिंग द हाऊस ऑन फर्निचर. घराला फर्निचरला रंग दिल्यानंतर त्या वासाने तुम्हाला काही असं होतं का? मला सांगा बरं. होतं बघा, आपल्याला असं एकदम कधी कधी चक्कर आल्यासारखं होतं की नाही बघा तुम्हाला. बघा, वी रेग्युलरली यूज आर्टिफिशियल कलर. आपण नेहमीच रेग्युलरली काय करतो? आर्टिफिशियल कलर वापरतो. बघा, रंगपंचमीला तर खेळतोच, बरोबर की नाही? आणि बघा मग आपल्या स्किनला मग असं इन्फेक्शन झाल्यासारखं होतं की नाही? बरेच लोक बघा मग अगोदर तेल लावतात, काही ऑइल करून घेतात थोडंसं, मग त्याने कलर थोडासा त्रासदायक नाही ठरत, हार्मफुल नाही ठरत. डेकोरेटिंग द हाऊस बाय पेंटिंग द रेड कलर यूज ऑन रंगपंचमी इज व्हेरी डेंजरस. आणि रंगपंचमीला जो रेड रंग वापरला जातो ना तो खूप जास्त डेंजरस असतो. इट कंटेन्स अ हाय प्रपोर्शन ऑफ मर्क्युरी इन इट. त्यामध्ये काय असतं? मर्क्युरी टाकलेलं असतं, म्हणजे पारा टाकलेला असतो, जो खूपच जास्त हार्मफुल असतो आपल्या स्किनसाठी. आपली स्किन खूप डेलिकेट असते आणि मग त्याला फार जास्त त्रास होतो. कॅन्सर पण होऊ शकतो त्याने, कारण ते स्किनच्या पोर्समधून आतमध्ये जातं आणि मग कॅन्सर होतो ते ब्लडमध्ये मिक्स होऊन. दिस पजेस रिस्क लाईक अ ब्लाइंडनेस. कधी कधी डोळ्यात गेलं तर अंधाळेपणा पण येऊ शकतो. डोळे नाजूक असतात, आपला अंधाळेपणा होतो, स्किन कॅन्सर होतो, अस्थमा होतो, इचिंग होतं स्किनला, परमनंट ब्लॉकिंग ऑफ स्वेट पोर्स. काय होतं आपल्या बॉडीवर? काय मला सांगा बरं. पोर्स आहेत, होल आहेत, बरोबर ना? असे छोटे 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 घामाचे. कशासाठी? घाम बाहेर पडण्यासाठी. घाम हे प्रकारचं काय? एक्सक्रिशनच आहे ना, तर ते बाहेर पडण्यासाठी. पण ह्या काय होतं कलरने काय होतं, ते पोर्सच काय होऊन जातात? बंद होऊन जातात. आणि बंद झाल्यामुळे मग ती आतली घाण बाहेर पडू शकत नाही. मग बॉडीमध्ये काय होतं, टॉक्सिक मटेरियल जास्त वाढून जातं आणि आपल्यासाठी ते हार्मफुल ठरतं. मग वेगवेगळे आजार व्हायला लागतात आतमध्येच ते साठवून. आलं का लक्षात? देअरफॉर इट इज नेसेसरी दॅट आर्टिफिशियल कलर्स आर यूज्ड कॉशियसली. म्हणून खूप जास्त सावधगिरीने ते आर्टिफिशियल कलर वापरायचे. असं मूळतः ते वापरायचेच नसतात.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कशी आहे, एक तर पाण्यानेच खेळायचं असतं, पण ते वापरायचेच नसतात आणि वापरले तरी पण जे नॅचरल कलर तयार होतात झाडांपासून वगैरे, ते फळांपासून वगैरे, फ्रूट्सपासून बीटाचे कलर वगैरे हे यूज करायचे असतात, किंवा फार तर फार ओरिजिनल हळदीने वगैरे खेळायचं असतं, पण असं आर्टिफिशियल कलरने खेळायचं नसतं कधी. बघा मित्रांनो, या ठिकाणी प्रिपेअर कलर्स फॉर रंगपंचमी फ्रॉम नॅचरल रिसोर्सेस. नॅचरल रिसोर्सेसपासून रंग प्रिपेअर करायचे असतात. मग जसं की बीटरूट, आपलं बीटाचा तर कलर बनतोच, खूप इझिली बनतो. बीट पावडर वाळवायची, अशी किसायची, वाळवायची आणि त्याच्यापासून कलर बनवायचा, खूप इझिली बनतो. ते तर खूप इझी आहे, घरी पण बनवतात बघा मुली, लिपस्टिक वगैरे बनवायला किंवा फेस पॅक वगैरे चेहऱ्याला लावण्यासाठी तुमच्या बहिणी वगैरे बनवत असतील बघा, ते कॉमन आहे. फ्लावर्स ऑफ फ्लेम ऑफ फॉरेस्ट, जे स्पिनच वगैरे असतात, फ्लॉवर्स जे मिळतात फॉरेस्टमधून, ते स्पिनच म्हणजे जी पालक भाजी, तिचा तर ग्रीन कलर इतका छान होतो, तो एक फेमस असतो, तो पण खूप सहज बनतो. फ्लेम ट्री, गुलमोहराचा जो असतो ना त्याच्यापासून. आता गुलमोहर जे आहे तुम्हाला माहिती की नाही मला माहीत नाही, पण गावाकडे असतं बघा ते. अँड प्रोटेक्ट युअर हेल्थ बाय युझिंग दिस, त्याच्यामुळे काय होते, तुमची हेल्थ प्रोटेक्ट राहते. बघा मित्रांनो, या ठिकाणी डिओड्रंट म्हणजे काय असतं, आता हे तर तुम्हाला माहितीच आहे, आपल्या अंगाला वास येऊ नये म्हणून आपण जे स्प्रे मारत असतो त्याला काय म्हणतात, डिओड्रंटच म्हणतात ना, बरोबर ना. मग काय होतं, बॉडी ऑर्डर म्हणजे बॉडीचा जो वास असतो, शरीराला येणारा जो घाम असतो, इट्स कॉज्ड बाय द बॅक्टेरियल डिकम्पोजिशन ऑफ द स्वेट. म्हणजे बॉडीला का बरं वास येतो मला सांगा बरं, की काय होतं, आपल्या बॉडीला काय होतो, स्वेट येतो. मग त्याच्या स्वेटला काय करतात, बॅक्टेरिया डिकम्पोज करतात. जे बॅक्टेरिया असतात ना, जे ते येणाऱ्या घामाला काय करतात, डिकम्पोज करतात. मग त्यामुळे त्याचा काय होतो, वास येतो, एकदम वाईट असा वास येत असतो, विघटन करतात त्या घामाचं बॅक्टेरिया. डिओड्रंट इज यूज टू प्रिव्हेंट दिस ऑर्डर. आणि डिओड्रंट काय काम करत असतो, हा वास रोखण्यासाठी काय करत असतो, एक मदत म्हणून काम करत असतो. एव्हरीबडी लाईक्स अ फ्रॅग्रंट डिओड्रंट टू रिमेन फ्रेश अ होल डे. बघा, प्रत्येकाला काय आवडत असतं, हा फ्रॅग्रन्स आवडत असतो, पण दिवसभर त्याने काय वाटतं, फ्रेश वाटतं. बघा, दिवसभर आपल्या बॉडीला असा तो वास येत असतो, घामाचा वास लपला जातो. कधी कधी बघा, काही डिओड्रंट इतके त्रासदायक वाटतात, इतके असे स्ट्रॉंग असतात की त्याने सुद्धा काय व्हायला लागतं, डोकं दुखायला लागतं सारखं घेऊन, हो की नाही. स्कूल चिल्ड्रन्स यूज डिओ ऑन लार्ज स्केल. शक्यतो स्कूलचे मुलं बघा, कॉलेज लाईफचे वगैरे मुलं जास्त यूज करतात. दिस लार्ज स्केल यूज ऑफ डिओ इज अडॉल्संट इज अ रिझल्ट ऑफ द ॲडव्हर्टाइजमेंट शोन ऑन अ टेलिव्हिजन. मग त्यामुळे काय होतं, लार्ज स्केलमध्ये यूज कोण करतं, ॲडॉल्संट म्हणजे कोण करतात, की हे जे असे किशोरवयीन मुलं म्हणजे कसे असतात, 10th 11th 12th असे, बरोबर ना. आणि हे का बरं झालेलं आहे, कारण काय होतं, सारखे ॲडव्हर्टाईज बघतात ते टेलिव्हिजनवर, प्रत्येक वेळेस दाखवलं जातं ॲडव्हर्टाईज डिओची, हा छान, तो छान. डिओड्रंट्स कंटेंट्स पॅराबेन्स, मिथेल, इथेल, प्रोबेल, बेन्झिल अँड ब्युटिल. आता ह्या डिओड्रंटमध्ये काय असतं माहिती का, कोणते पॅराबेन्स असतात त्याच्यामध्ये, मिथाईल असतात, हे विचारलं जाईल तुम्हाला एक्झामला. डिओड्रंटमध्ये काय असतं, तर मिथेल असतं, इथेल असतं, त्याच्यानंतर प्रोपाईल असतं, बेन्झाईल असतं आणि ब्युटाईल असतं, बरोबर ना. हे काय असतात, त्याच्यामध्ये अल्कोहोल असतात, हे प्रमाण असतात. अँड ऑल्सो अल्कोहोल इन लार्ज प्रपोर्शन. ॲल्युमिनियम कंपाऊंड्स अँड सिलिका आर ऑल्सो यूज. त्याच्यामध्ये ॲल्युमिनियमचे कंपाऊंड असतात आणि सिलिका पण असतो. लक्षात आलं, हे एक्झामला विचारलं जाईल, लक्षात ठेवायचं. आता डिओचे टाईप्स आहेत, ऑर्डिनरी डिओ, अँटीपर्स्पिरंट डिओ आणि क्लिनिकल डिओ, आणि हे ती आहेत. ऑर्डिनरी डिओ म्हणजे जे एकदम सर्वसाधारण डिओ असतात, म्हणजे याच्यामध्ये काय असतं माहिती का, जे ॲल्युमिनियमचं प्रमाण असतं, कंपाऊंड्स असतात ना, त्यांचं कसं असतं, कमी असतात. इट कंटेन्स स्मॉलर प्रपोर्शन ऑफ ॲल्युमिनियम. याच्यामध्ये ॲल्युमिनियमचं प्रपोर्शन कसं असतं, कमी असतं. इट डिक्रीजेस द ऑर्डर ऑफ द स्वेट. हा काय करत असतो, घामाचा वास काय करत असतो, कमी करत असतो. आलं लक्षात. आता दुसरा जो असतो अँटीपर्स्पिरंट डिओ. अँटीपर्स्पिरंट म्हणजे कोणता, हा घाम रोखणारा डिओ असतो. हा म्हणजे हा काय करत असतो माहिती का, हा वास कमी करत असतो. ऑर्डिनरी डिओ फक्त वास कमी करत असतो, पण अँटीपर्स्पिरंट डिओ हा जो असतो ना, हा घामच कमी येऊ देतो आपल्या बॉडीला. हा काय करत असतो माहिती का, दिस डिक्रीजेस द एक्सटेंट ऑफ स्वेटिंग. म्हणजे काही लोकांना बघा खूप जास्त घाम येत असतो, बरोबर ना, खूप जास्त. मग याच्यामध्ये काय केलेलं असतं त्यांनी, इट कंटेन्स अबाउट 15% ऑफ ॲल्युमिनियम क्लोरोहायड्रेट. याच्यामध्ये काय टाकलेलं असतं त्यांनी, 15%, 15% इतकं ॲल्युमिनियम क्लोरोहायड्रेटचं प्रमाण टाकलेलं असतं. त्यामुळं काय होतं, आता घाम कधी येतो मी तुम्हाला सांगितलं, आपल्या बॉडीला काय असतात, पोर्स असतात, छिद्रे आहेत ना, बरोबर ना, त्याच्यातून घाम बाहेर येतो ना. हा काय करतो, इट क्लॉग्स द स्वेट पोर्स ऑन द स्किन. हा काय करतो, ते जे आहेत ना पोर्स, ते पोर्सच काय करून टाकतो, बंद करून टाकतो. त्यामुळे काय होतं की घामच येत नाही. आलं लक्षात.
बघा या ठिकाणी क्लिनिकल डिओ म्हणजे काय असतो हे डॉक्टर लोक वगैरे देतात बरं का. सम पीपल स्वेट हेवीली, काही लोकांना खूप जास्त घाम येत असतो बघा. आणि इट हॅज हार्मफुल इफेक्ट ऑन, सारखं खूप जास्त कोणती गोष्ट एक्सेस होणं ती सुद्धा हार्मफुल असतं ना, मग स्किनवर काय होतात इफेक्ट होतात. क्लिनिकल डिओ इज मेंट फॉर सच पीपल. इट कंटेन्स 20 to 25% ॲल्युमिनियम. मग क्लिनिकल डिओ जो असतो ना त्याच्यामध्ये काय केलेलं असतं, डॉक्टर लोक जे देतात ना आपल्याला त्याच्यामध्ये 20 to 25% ॲल्युमिनियमचं प्रमाण असतं. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का प्रत्येक डिओमध्ये कशाचं प्रमाण असतं, ॲल्युमिनियमचंच असतं. इट इज यूज ड्युरिंग द नाईट, आणि हा कधी वापरला जातो, नाईट टाईमला वापरला जातो. त्यामुळे तुमच्या बॉडीचं जे स्वेटिंगचं प्रमाण आहे ते कमीच होऊन जातं. आता हार्मफुल इफेक्ट्स, आता डिओ खरं सांगू का यूज करणं हे फार चांगलंच नसतं. डिओ यूज करणं हे खूप चांगलं नाही आहे, पण तरीही तुम्हाला असं कधी डॉक्टरच्या सजेशननी वगैरे करायचं असेल तर तुम्ही करू शकता. पण त्यापेक्षा आपण असं काही चंदन वगैरे आपण जे नॅचरल आहे ना ते यूज करू शकतो. लक्षात आलं ना, रोजेसचे सेंट वगैरे जे रोज पेटल्स असतात त्याचं पाणी वगैरे यूज करून वगैरे ते करू शकतो आपण. नॅचरल जे तयार करू शकतो आपण ते चंदन वगैरे लावू शकतो, त्याने पण वास चांगला येतो बॉडीचा. बघा हार्मफुल इफेक्ट्स कोणते आहेत. फर्स्ट ॲल्युमिनियममध्ये काय असतं माहिती का, झिरकोनियम कंपाऊंड्स आर द मोस्ट हार्मफुल केमिकल इन द डिओड्रंट. डिओड्रंटमध्ये एक रसायन असतं बघा, झिरकोनियम नावाचं एक कंपाऊंड असतं, ते खूप जास्त हार्मफुल असतं. त्यामुळे काय होतं बघा, हेडॅक होतं, अस्थमा होतो. खूप लोकांना बघा असं डिओचा वास आला तरी असं त्रास व्हायला लागतो, हेडॅक होतं, कारण त्याच्यामध्ये ते प्रमाण जास्त असतं ना झिरकोनियमचं, तर त्यामुळे होतं. रेस्पिरेटरी डिसऑर्डर म्हणजे श्वास घ्यायला कधी कधी त्रास होतो. हार्ट डिसीज होतात, लाईकली अकर विदाऊट अवर नॉलेज. आणि जे कसं असे आपल्या नकळतपणे होतं, हे आपल्याला कळत पण नाही हे का होतं आहे. सेकंड, देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ व्हेरियस स्किन डिसऑर्डर अँड ऑल्सो स्किन कॅन्सर ड्यू टू द ॲल्युमिनियम क्लोरोहायड्रेट्स. त्यामुळे काय होतं की ॲल्युमिनियम क्लोरोहायड्रेटमुळे काय होतं की स्किनचे आपल्याला काय होतात इन्फेक्शन, स्किन कॅन्सर वगैरे होऊ शकतो, किंवा हे होऊ शकतं, स्किनचे डिसऑर्डर होऊ शकतात वेगवेगळे. समजले या ठिकाणी? चला पुढे जाऊयात. बघा या ठिकाणी टेफ्लॉन काय असतं माहिती का तुम्हाला, तुमच्या प्रत्येकाच्या घरात तुम्हाला माहिती आहे, फक्त नाव माहीत नसेल. आपण जी बघा आता प्रत्येकाच्याच घरात आहे, कुणाच्या घरात नाही असं नाही. आई बघा ते नॉनस्टिकचे भांडे वगैरे वापरते बघा, डोसा बनवण्यासाठी वापरते का, काही काहींच्या घरात चपात्या वगैरे बनवायला, पण डोसा शक्यतो बनवण्यासाठी जास्त वापरतात. किंवा घरामध्ये भाज्या वगैरे टाकण्यासाठी ब्लॅक कलरचे नॉनस्टिकचे भांडे असतात बघा, त्यामध्ये बघा काही चिटकत नाही खाली, एकदम छान निघतो डोसा वगैरे, किंवा भाज्या पण टाकल्या जातात. तर हे जे असतात ना, कोणताही पदार्थ चिटकू नये म्हणून जे वापरलं जातं का त्याला टेफ्लॉन म्हणतात. म्हणजे टेफ्लॉनचीच कोटिंग असते ती जी असते ना ती. बघा टेफ्लॉन इज यूज फॉर कोटिंग कुकिंग युटेन्सिल्स अँड इंडस्ट्रियल इक्विपमेंट्स टू अवॉइड स्टिकिंग. याचं मेन काम असते, एक्झामला प्रश्न विचारला जाईल तुम्हाला, टेफ्लॉनचं काम काय आहे, टू अवॉइड स्टिकिंग. त्याच्यासाठी कुठे वापरलं जातं ते कुकिंग युटेन्सिल्समध्ये, भांड्यांमध्ये आणि इंडस्ट्रियल इक्विपमेंटमध्ये. इट इज द पॉलिमर ऑफ, ते काय असतं एक पॉलिमर आहे, म्हणजे मुलामा देण्यासाठी वापरला जातो त्याचा पॉलिमर आहे. ऑफ कशाचं, टेट्राफ्ल्युरोइथेलिनचं. टेट्राफ्ल्युरोइथेलिनचं काय आहे ते पॉलिमर, म्हणजे बहुवारिक आहे. रॉय जे प्लंकेट, आता हाय जे होते ना रॉय जे प्लंकेट, यांनी काय केलं होतं माहिती का 1938 याचा यांनी शोध लावला. आणि इट्स केमिकल नेम इज पॉलीफ्ल्युरोइथेलिन. काय याचं, पॉलीटेट्राफ्ल्युरोइथिन असं त्याचं नाव आहे. काय नाव आहे त्याचं, पॉलीटेट्राफ्ल्युरोइथिन. आणि याचा फॉर्म्युला जो आहे तो काय आहे याचा, C2F4N. C2F4N हा त्याचा काय आहे फॉर्म्युला, हा विचारला जाईल तर लक्षात ठेवायचं तुम्ही. व्हॉट इज द प्रॉपर्टी ऑफ टेफ्लॉन बिकॉज ऑफ विच इज यूज्ड इन द नॉनस्टिकवेअर. कोणत्या कोणत्या प्रॉपर्टी असतात गुणधर्मामध्ये, त्यामुळे तो वापरला जातो नॉनस्टिकमध्ये, बघूयात आपण. बघा प्रॉपर्टीज काय आहे त्याच्या. द ॲटमॉस्फिअर अँड केमिकल सबस्टन्सेस हॅव नो इफेक्ट ऑन टेफ्लॉन. म्हणजे वातावरणाचा, ॲटमॉस्फिअरचा आणि केमिकल सबस्टन्सेसचा काहीच त्याच्यावर परिणाम होत नाही, म्हणजे ते काही होत नाही त्याला. फक्त बघा तुम्ही ते भांडे घासताना फक्त हे नाही लागत काय, ती घासणी नाही वापरायची असते, बाकी त्याला काही होत नाही, नाहीतर वर्ष त्याला काही होत नाही. नाहीतर वॉटर नॉर ऑइल विल स्टिक टू टेफ्लॉन कोटेड आर्टिकल. आणि त्याला ऑइल काय होत नाही, चिटकून राहत नाही, बरोबर ना. दोन्ही पदार्थ, पाणी पण चिटकत नाही आणि ऑइल पण चिटकत नाही, दोन्ही पदार्थ त्याला असे चिटकून पकडून राहत नाही. आपल्या जुन्या कढया आहे बघा, असे खाली खराब होतात, त्या चिटकून बसतात, काही बनवलं त्याच्यात ते चिटकून जातं, ते नॉनस्टिकमध्ये काही चिटकत नाही.
हाय टेम्परेचर डू नॉट इफेक्ट टेफ्लॉन ॲज इट्स मेल्टिंग पॉईंट इज 327 डिग्री सेल्सिअस. याला हाय टेम्परेचरने याच्यावर काहीच परिणाम होत नाही, टेफ्लॉन निघून जातं वगैरे असं काहीच नाही, कारण त्याचाच मेल्टिंग पॉईंट किती आहे 327 डिग्री सेल्सिअस आहे. टेफ्लॉन कोटेड आर्टिकल्स आर इझी टू क्लीन करण्यासाठी इझी आहे, कारण त्याला काही करायचंच नसतं, घासणी वापरायची नसते, नुसतं निरम्याचं असं छोटंसं लिक्विड टाकायचं काही याचं लिंबाचं वगैरे आणि क्लीन करायची असतात ती भांडी. युजेस काय टेफ्लॉनचा बघा बरं. टेफ्लॉन इज पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी त्याच्यामधून वाहून नेली जात नाही. त्याच्यामध्ये देअर फॉर द टेफ्लॉन क्लॅडेड वायर्स अँड पार्ट्स आर यूज टू हाय टेक्नॉलॉजी इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंट. त्याच्यामुळं काय केलं जातं की आपण जे म्हणतो ना, हा काही इलेक्ट्रिक वाहून नाही नेत, पण जे तारा वगैरे असतात बघा, त्या वस्तू तयार करण्यासाठी त्याच्या कडेनी बाहेरच्या बाजूनी लागतं बघा. इलेक्ट्रॉनिक जे आर्टिकल्स असतात ना, त्याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंट्स असतात बघा, त्याच्यामध्ये ते लागतं जे वाहून नेत नाही, त्याच्यावर कोटिंग वगैरे करायला, तर तिथं ते यूज केलं जातं. इट इज यूज्ड फॉर मेकिंग नॉनस्टिक किचनवेअर. नॉनस्टिक किचनवेअरचे जे नॉनस्टिक असतात ना, ते बनवण्यासाठी याचा उपयोग केला जातो. द कलर्ड मेटल शीट ऑफ 2 व्हीलर्स अँड 4 व्हीलर्स आर गिवन अ टेफ्लॉन कोटिंग. म्हणजे जे आपलं 4 व्हीलर आणि 2 व्हीलर असतात ना, तर यांच्या बघा यांचे जे पत्रे असतात बघा, यांच्यावर परिणाम होऊ नये म्हणून खराब होऊन, आता याच्यावर पण पावसाचं पाणी पडतं, मग पावसाचं पाणी जर पडलं तर ते खराब होईल, सडतील ना, बरोबर ना. मग नॉनस्टिक जर वापरलं त्याच्यावर तर त्याला काही परिणामच होणार नाही ना, ते निघून जाईल. पावसाचं पाणी वगैरे जरी पडलं तर त्याच्यावर काही परिणाम होणार नाही. मग त्यावेळेस काय केलं जातं, त्याचं डॅमेज रोखण्यासाठी काय केलं जातं, टेम्परेचरपासून आणि पावसापासून पण, बरोबर ना, टू प्रोटेक्ट देम फ्रॉम डॅमेज ड्यू टू हाय टेम्परेचर अँड रेन. तर त्याच्यासाठी काय केलं जातं, हे टेफ्लॉन त्या गाडीच्या पत्र्यांमध्ये वगैरे वापरलं जातं. आलं लक्षात. बघा या ठिकाणी पावडर कोटिंग म्हणजे काय असतं की लोखंडी वस्तू बघा, लोखंडी वस्तू काय होतात, कधी कधी गंजतात अशा, बरोबर ना. मग लोखंडी वस्तूंवर काय केलं जातं, एखादा असा पावडरचा कोट दिला जातो त्या गंजू नये म्हणून, तर त्याला काय म्हटलं जातं, पावडर कोटिंग म्हटलं जातं. बघा, पावडर कोटिंग इज द मेथड ऑफ अप्लाइंग अ लेअर हार्डर दॅन पेंट ऑन द सरफेस ऑफ अन आयरन ऑब्जेक्ट टू प्रिव्हेंट द रस्टिंग. ऑब्जेक्ट काय होतात, आयरनचे रस्ट होतात, बरोबर ना, ते काय होतात, गंजतात. मग त्यांच्यावर असा हार्डर एकदम असा जाड रंगाचा थर देण्यापेक्षा तर ते काय करतात, पावडरची कोट देतात त्याला, आणि मग त्याला त्याच्यापासून रस्ट होण्यापासून ते प्रिव्हेंट होतं. इन दिस मेथड ऑफ पॉलिमर रेझिन्स, याच्यामध्ये काय वापरलं जातं माहिती का, पॉलिमर रेझिन अ पिगमेंट अँड सम अदर इन्ग्रेडियंट्स आर मेल्ट मिक्स्ड कूल्ड अँड ग्राउंड इन टू द युनिफॉर्म पावडर. याच्यामध्ये काय केलं जातं की जे पॉलिमर रेझिन असतात, रंग असतात, आणि आणखी काही जे पदार्थ आहे बघा, पिगमेंट वगैरे, हे जे आहे ना, हे इन्ग्रेडियंट्स काय केले जातात, एकत्र करून वितळवायचे, मेल्ट करायचे, आणि नंतर काय करायचे, थंड करायचे, आणि ह्या सगळ्यांचं काय करायचं, एक युनिफॉर्म अशी बारीक अशी पावडर करायची, आणि त्याच पावडरनी काय करायचं, त्याला कोट करायचं. आलं का लक्षात. दिस पावडर इज स्प्रेड ऑन द पॉलिश्ड मेटल सरफेस बाय इलेक्ट्रोस्टॅटिक स्प्रे डिपॉझिशन. आता हे कसं पसरवतात माहिती का, ते स्प्रे असतात, तुम्हाला माहिती का नाही मला माहीत नाही, इलेक्ट्रोस्टॅटिक स्प्रे असतो बघा, ते असं तुम्ही बघा, ते यूट्यूबला वगैरे नेहमी दाखवतात, ते असे स्प्रे करतात बघा, डिपॉझिशन ESD म्हणतात, आणि धातूच्या असं काय केलं जातं, त्या भागावर तो स्प्रे डायरेक्ट असा फवारा उडवल्यासारखं उडवतात, मग त्याचं काय होतं, ऑटोमॅटिक कोटिंग होतं. आलं का लक्षात. इन दिस मेथड द पार्टिकल्स ऑफ अ पावडर आर गिवन अन इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज ड्यू टू द विच इज युनिफॉर्म लेअर ऑफ द पावडर स्टिक्स टू द मेटल सरफेस. यामध्ये काय केलं जातं, पावडरचे जे पार्टिकल्स असतात ना, त्यांच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक काय दिला जातो, चार्ज दिला जातो. काय दिला जातो, इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज. त्याच्यामुळे पावडरचा काय होतो की एकसारखा असा थर काय होतो, जाऊन बसतो त्या याच्यावर, ज्या काऊन त्या भांड्यावर आपण तो लावतो ना, तिथे एकसारखा असा युनिफॉर्म लेअर जाऊन बसतो. लक्षात आलं ना. देन द ऑब्जेक्ट इज हिटेड इन द ओव्हन अलॉंग विथ द कोटिंग. मग आपण काय केलं की नंतर काय केलं जातं, हा जो थर लावतात ना, याचा जो फवारा उडवतात ना त्या मशीनद्वारे इलेक्ट्रोस्टॅटिक स्प्रे करून, मग त्याचं काय केलं जातं की हे भांडं काय केलं जातं, भट्टीमध्ये ह्या थरासहित असं तापवलं जातं. आलं का लक्षात. आणि मग काय केलं जातं, केमिकल रिॲक्शन ऑकर्स इन दिस लेअर. मग याच्यावर काय होते, केमिकल रिॲक्शन होते, या थरावर काय होते, केमिकल रिॲक्शन होते, रिझल्टिंग इन द फॉर्मेशन ऑफ लॉंग क्रॉस लिंक्ड पॉलिमर चेन. आणि त्याच्यामुळे काय होतं की एक असं लांब
हे तयार होतं, पॉलिमर चेन तयार होती त्याची. दिस पावडर कोटिंग इज हायली ड्युरेबल. आणि त्याच्यामुळे काय होते, अशी म्हणजे ते एकमेकांना जोडत जातात आणि त्याची लॉंग घट्ट चेन तयार होते आतमध्ये त्याच पावडरची. मग ते एकदम फिक्स बसून जातात. अलग लक्षात. दिस पावडर कोटिंग इज हायली ड्युरेबल. मग त्याच्यामुळे ती पावडर कोटिंग कशी होते, खूप जास्त ड्युरेबल होती, खूप जास्त दिवस टिकते ती. आणि हार्ड पण बनते, कडक पण बनते आणि अट्रॅक्टिव्ह पण दिसायला लागते. लक्षात आलं का. ते मग ते अशी कलही केल्यासारखं दिसायला लागते, छान दिसायला लागते. पावडर कोटिंग कॅन बी डन ऑन प्लास्टिक अँड मीडियम डेन्सिटी फायबर. आता काय केलं जातं, आता म्हणजे नवीन टेक्नॉलॉजी पण आलेली आहे, न्यू टेक्नॉलॉजी, की ही जी पावडर कोटिंग आहे ना, ही प्लास्टिकवर पण केली जाते. आणि मीडियम डेन्सिटी फायबर MDF, मीडियम डेन्सिटी फायबर म्हणजे MDF, याच्यावर सुद्धा काय केली जाते, ती बनवली जाते, केली जाते. म्हणजे लोखंडावरच नाही, तर याच्यावर सुद्धा ती केली जाते. बघा मित्रांनो, या ठिकाणी ॲनोडायझिंग काय असतं माहिती का. ॲनोडायझिंग हे जे केलं जातं ना, हे ॲल्युमिनियमवर केलं जातं माहिती का. ही जी प्रोसेस असते ना, ही ॲल्युमिनियमवर असते. यामध्ये काय असतं माहिती का, अ प्रोटेक्टिव्ह लेअर इज फॉर्म नॅचरली ऑन द सर्फेस ऑफ ॲल्युमिनियम मेटल बाय रिॲक्शन विथ ऑक्सिजन इन एअर. त्याच्यामध्ये काय असतं माहिती का, एक ॲल्युमिनियमचं जे मेटल असतं ना, तर ह्याच्या सर्फेसवर एक ॲटोमॅटिक प्रोटेक्टिव्ह लेअर फॉर्म होत असतो, नॅचरली होत असतो बरं का हा. तर कशामुळे, तर त्याची हवेतील ऑक्सिजनसोबत काय होते, रिॲक्शन होते आणि ॲटोमॅटिक त्याच्यामध्ये एक लेअर तयार होत असतो नॅचरली, एक प्रोटेक्टिव्ह लेअर इन द ॲनोडायझिंग प्रोसेस. ही कोणती असते, ॲनोडायझिंग प्रोसेस. ॲनोडायझिंग प्रोसेसमध्ये काय केला जातो, हा जो प्रोटेक्टिंग लेअर आहे ना, हा कसा केला जातो. दिस लेअर कॅन बी मेड ऑफ द डिझायर थिकनेस. त्याला हवी तितकी काय देता येते, थिकनेस देता येते, जाडी देता येते. हे काम ॲनोडायझिंग प्रोसेसमध्ये केलं जातं. मग आता याच्यामध्ये काय केलं जातं, हे कसं केलं जातं माहिती का. ॲनोडायझिंग इज डन बाय इलेक्ट्रोलिसिस. आता ॲनोडायझिंग कसं केलं जातं, तर इलेक्ट्रोलिसिस पद्धतीने केलं जातं. आता इलेक्ट्रोलिसिस पद्धतीने म्हणजे कसं असतं, मी तुम्हाला ही इलेक्ट्रोलिसिस पद्धत शिकवली बघा पार्ट 1 मध्ये, बरोबर ना. इलेक्ट्रोलिसिसमध्ये कसं असतं, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, अशा 2 पट्ट्या घेतल्या जातात, बरोबर ना. आणि याच्यामध्ये ते हे टाकलं जातं, बरोबर ना, ते लिक्विड टाकलं जातं, म्हणजे जे घ्यायचं असेल आपल्याला ते. आणि मग इथे काय केलं जातं, इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस स्टार्ट होते. आठवतं तुम्हाला, ॲनोड असतो, कॅथोड असतो. मग याच्यामध्ये तेच केलं जातं. याच्यामध्ये काय केलं जातं, डायल्यूट केलं जातं, ॲसिड टाकलं जातं. इज टेकन इन द इलेक्ट्रोलिसिस सेल अँड द ॲल्युमिनियम आर्टिकल इज डिप्ड इन इट ॲज अ ॲनोड. त्यांनी काय सांगितलं, इलेक्ट्रोलिसिस प्रोसेसमध्ये एक घेतलं जातं, ॲसिड घेतलं जातं, याच्यामध्ये एक ॲसिड टाकलं जातं. मी तुम्हाला म्हटलं ना, एक ॲसिड टाकलं जातं याच्यामध्ये. आणि ॲल्युमिनियमची, हे काय टाकलं जातं, ॲल्युमिनियम. इथं ॲल्युमिनियमची पट्टी वापरतात. कशाची पट्टी वापरतात, ॲल्युमिनियमची पट्टी वापरतात ॲनोड म्हणून, म्हणजे धन बाजूला. अशा पॉझिटिव्ह बाजूला काय वापरतात, ॲल्युमिनियमची पट्टी वापरतात आणि ती बुडवतात खाली. आणि ज्यावेळेस असं ही बघा, ही चालू करून देतात, बॅटरी ऑन करून देतात, सेल ऑन करून देतात. आणि सुरू केल्यानंतर काय होतं, की इकडचं तुम्हाला माहिती आहे ना, इकडचं इकडं आणि इकडचं इकडं जात असतं, बरोबर ना. तर ह्याचं काय होतं, की ह्या निगेटिव्ह याच्याजवळ, ह्या पट्टीजवळ कोण येतं, तर हायड्रोजनचा वायू येतो. आणि इकडे कोण येतो माहिती का, याच्याजवळ पॉझिटिव्हजवळ, तर ऑक्सिजनचा वायू इथं काय होतो, मुक्त होत असतो. म्हणजे इकडे हायड्रोजनचा गॅस काय होतो, रिलीज होतो. आणि इकडे काय होतो, ऑक्सिजनचा, हे बघा ह्या साईडला ऑक्सिजनचा गॅस रिलीज होतो आणि इकडे काय होतो, हायड्रोजनचा गॅस काय होतो, रिलीज होतो. लक्षात आलं ना. आणि ॲट द कॅथोड ऑक्सिजन गॅस इज ॲनोड. ॲट ॲनोड अ रिॲक्शन विथ ऑक्सिजन ऑकर अँड द लेअर ऑफ हायड्रोजन ॲल्युमिनियम ऑक्साईड इज फॉर्म ऑन द ॲनोड. आणि त्यामुळे काय होतं, ह्या रिॲक्शननी काय होतं, की ह्या साईडला, इकडे काय होते, ह्या साईडला रिॲक्शन झाल्यामुळे काय होतं, की इथे ॲल्युमिनियम ऑक्साईडचा काय तयार होतो, एक लेअर तयार होतो. इकडे काय तयार होतो, ॲल्युमिनियम ऑक्साईडचा काय होतो, एक लेअर तयार होतो. ठीक आहे. हायड्रेट ॲल्युमिनियम ऑक्साईड इज फॉर्म द ॲनोड साईड. द आयरन आर्टिकल, द काय होतं, आयरन आर्टिकल. दिस लेअर कॅन बी मेड, त्यालाच आयरन आर्टिकल म्हणतात. दिस लेअर कॅन बी मेड अट्रॅक्टिव्ह बाय ॲडिंग कलर इन द सेल ड्युरिंग द मग त्याच्यामध्ये ते अट्रॅक्टिव्ह बनवतात. त्याच्यामध्ये काय करतात, कलर ॲड करतात, काय करतात, आणि ते खूप जास्त अट्रॅक्टिव्ह बनवतात. वी यूज ॲनोडायझिंग कुकिंग युटेन्सिल्स लाईक ग्रिडल्स अँड कुकर्स. आणि आपण हे ॲनोडायझिंग कधी वापरतो, तर हे जे ॲनोडायझिंग केलेले आपण जे तवे वगैरे वापरतो बघा, कुकर वगैरे वापरतो, ते वापरत असतो आपण. आलं का लक्षात. मग लॉंग लास्टिंग असतं ते आणि लवकर हीट पकडतं वगैरे, आणि त्याच्यामुळं ते लवकर तापतं आणि त्यामुळे अन्न पण लवकर शिजतं, गॅसची बचत होते. लक्षात आलं. आणि ॲल्युमिनियम पण लॉंग लास्टिंग चालतं.
बघा या ठिकाणी सिरॅमिक तर माहितीच आहे, तुम्हाला माहीत असणार आहे. बघा सिरॅमिकची वस्तू बनवतात का, कुणाच्या घरात आहेत का बनलेल्या सिरॅमिकचे ते फ्लॉवर पॉट असतात, सिरॅमिकचे भांडी असतात, कप असतात, बघा असतील तुमच्या घरात. सिरॅमिक म्हणजे ती एक माती असते, मृत्तिका असते, बरोबर ना. तर ही सिरॅमिक काय असतं, सिरॅमिक इज अ हीट रेजिस्टन्स सबस्टन्स. हीट रेजिस्टन्स म्हणजे उष्णता रोधक पदार्थ असतो तो असा, आणि तो कशाचा असतो, फॉर्म बाय नीडिंग अँड इनऑर्गॅनिक सबस्टन्स. म्हणजे इनऑर्गॅनिक सबस्टन्स जे अकार्बनी पदार्थ असतात त्याचे मातीतून वगैरे म्हणजे मिनरल्सपासून वगैरे मिळतात आपल्याला, त्यांचं काय केलं जातं, नीडिंग केलं जातं. म्हणजे त्यांचा असं गोळा करायचा, आपण म्हणतो ना, आपण असा असे गोळे बनवायचे त्यांचे. आपण नीड कसं करतो, पीठ कसं नीड करतो आपण, तसं कुंभार करतात बघा ते तसं, वॉटरसोबत, पाण्यासोबत, आणि देन शेपिंग इट, आणि त्याला वेगवेगळे आकार देतात. तुम्ही लहानपणी बघा ते तुम्हाला खेळण्यामध्ये ती माती विकत मिळते, मग तुम्ही तिचे वेगवेगळे भांडे बनवतात, तसंच आहे सेम. मग हार्ड रनिंग इज बाय हिटिंग, आणि ते कसं हार्ड केलं जातं, मग त्याला काय काय बनवायचं आणि त्याला हार्डनेस देण्यासाठी त्याला थोडीशी हीट द्यायची. कुंभार लोक करतात बघा, पॉटर जे असतात ना, ते पॉट्स मेड बाय द पॉटर. कधी जाऊन बघा कुंभार लोक पॉटरकडे ते कसे बनवतात, ते असंच बनवतात, आणि नंतर त्याला गरम करतात आणि मग त्याला हार्डनेस देतात. मँगलोर रूफिंग टाईल्स, आता हे जे मँगलोरी कौले असतात, तुम्हाला कौलं पण माहीत आहे की नाही मला माहीत नाही, पण असायचे बघा पूर्वी सगळीकडे असे कौलाचे घरं वगैरे असायचे, तर ते कौलंसुद्धा ह्याच पद्धतीने बनवले जातात. टाईल्स ज्या असतात त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन करताना ज्या ब्रिक्स म्हणजे ज्या विटा वापरतात, वीटभट्टी जाऊन बघा तुम्हाला तर लगेच समजेल ते कसं बनवतात. पॉटरी, जे कपबशा वगैरे असतात बघा, ते टेराकोटाच्या वस्तू असतात, ह्या खूप फेमस आहे. टेराकोटाच्या वस्तू आर एक्झाम्पल ऑफ सब कॉमन सिरॅमिक्स आर्टिकल दॅट वी आर सी अराउंड. आपण आपल्या अवतीभोवती बघतो बघा, हे सिरॅमिक्सची अशी भांडी असतात ना बघा ही. हां, तर याच्यामध्ये काय केलं जातं बघा, दिस इज हाऊ अ सिरॅमिक आर्टिकल मेड. कसं पद्धतीने बनवलं जातं, तर व्हेन क्ले असतो बघा हा, ते तुम्हाला आता विकत पण मिळतो बघा, लहान मुलांना तर कंपल्सरी आता विकत घेऊन देतात, बड्डेला वगैरे मिळतात बघा ते क्ले. मग त्याची वेगवेगळी भांडी वगैरे बनवतात ते शेप देऊन. व्हेन क्ले इज नीडेड इन वॉटर, जेव्हा तो क्ले पाण्यासोबत मिक्स केला जातो आणि त्याला वेगवेगळा शेप देऊन आपण काय करू शकतो, त्याचे वेगवेगळे आर्टिकल्स बनवायचे. अँड देन फायर्ड, मग त्याला काय केलं जातं, भट्टी दिली जाते अशी. क्लीन ॲट द टेम्परेचर, किती टेम्परेचर दिलं जातं, 1000 to 1150 डिग्री सेल्सिअस इथपर्यंत त्याला काय दिलं जातं, टेम्परेचर दिलं जातं. अ पोरस सिरॅमिक इज फॉर्म, मग त्याला असं सच्छिद्र बघा, माठ भरून ठेवल्यानंतर माठ असा पाझरतो. का बरं, माठाला पण काय असतात, असे पोर्स असतात. मग असं पोर्स बनणं तर पॅक झालं तर त्याच्यातून पाणी येईल का खाली, नाही. मग पाणी कधी थंड राहील का त्याच्यामध्ये, नाही. ते गळतं म्हणून थंड राहतं, आलं का. त्या मातीमध्ये पाणी गळतं खाली पाझरतं म्हणून ते एकदम पाणी आतमध्ये थंड राहत असतं. टू ओव्हरकम द पोरसिटी द फायर्ड ऑब्जेक्ट इज कवर्ड विथ फायनली ग्राउंड ग्लास पावडर सस्पेंडेड इन वॉटर ग्लेज. आणि हा सच्छिद्रपणा घालवण्यासाठी, कधी कधी खूप जास्त सच्छिद्र जर झाले ना, तर ते थोडं कमी करण्यासाठी, मग तो सगळंच पाणी गळून जाईल ना खाली, मग ते थोड्या प्रमाणातच ठेवण्यासाठी काय करतात, हे भाजलेले जे भांडे असतात ना, याच्यामध्ये काय केलं जातं, असं काचेचं काय केलं जातं, पावडर बनवलेली जाते, ग्लासची पावडर बनवतात आणि ती थोडीसं असं देतात त्याच्यावर ग्लेससाठी, असं हे बघा चमकतं, असं शाईन करत असतं. अँड इन देन फायर्ड अगेन, नंतर पुन्हा ते काय करतात, ते पुन्हा भाजतात. त्याच्यामुळं काय होतं, त्यामुळे बघा द सरफेस ऑफ द सिरॅमिक बिकम शायनी अँड इट्स पोरोसिटी डिसॅपियर. आणि बघा मग त्याची काय होती, पोरोसिटी जाते आणि ते असं शायनी करायला लागतं बघा. असं ह्या वस्तू बघा कशा शाईन करतात, लक्षात आलं ना. आपल्या माठाला मला वाटतं नाही देत ते काचेचं, कारण माठाला गरज असते ना पोरस राहण्याची, पण ज्यांना पोरस राहण्याची अशी सच्छिद्र राहण्याची गरज नसते त्यांना काय करतात, ते काचेचं पावडर लावतात वरून, आलं लक्षात. आता बघा इथं पोर्सिलिन, पुढचा पॉईंट आहे पोर्सिलिन. बघा ते पोर्सिलिन काय असतं माहिती का, ही अशी पांढऱ्या रंगाची माती असते. आता तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहीत नाही, पांढरे माठ आले होते बघा मध्ये विकायला, आठवतं का तुम्हाला, खूप वेगवेगळ्या वस्तू आल्या त्या व्हाईट कलरच्या. तर हे जे असतात ना, हे पोर्सिलिन मातीपासून बनलेले असतात बघा. दिस इज अ हार्ड ट्रान्सल्युलंट अँड व्हाईट कलर्ड सिरॅमिक. ही कशा पद्धतीची असते, पांढऱ्या रंगाची अशी ट्रान्सपरंट असणारी माती असते. आणि ही कुठे बनते, इट इज मेड बाय युझिंग द व्हाईट क्ले कॉल्ड केओलिन. तर ही केओलिनपासून बनली, चीनमध्ये सापडते बरं का. ही केओलिन जी माती ना, ही क्ले जो आहे ना चीनमध्ये सापडतो, याच्यापासून बनवतात. ही फाउंड इन चायना. ग्लास, ग्रॅनाइट अँड द मिनरल्स फेल्डस्पार इज मिक्स्ड विथ द केओलिन. आता काय केलं जातं, ग्लास, त्याच्यामध्ये काय मिक्स केलं जातं, ग्लास म्हणजे काच, ग्रॅनाइट पण मिक्स केलं जातं, आणि हे यूज केलं जातं
फेल्डस्पार पण याच्यामध्ये काय केला जातो, मिक्स केला जातो. हे सगळं त्याच्यामध्ये मिक्स करतात विथ केओलिन अँड नीडेड विथ वॉटर, आणि ते काय केलं जातं, पाण्यासोबत ते काय केलं जातं, नीड केलं जातं. आणि द रिझल्टिंग मिक्सचर इज शेप्ड अँड फायर्ड इन अ क्लीन, आणि त्याला वेगवेगळे शेप दिले जातात आणि ते सेम तसंच केलं जातं. ते पण भाजलं जातं, फायर्ड केलं जातं, भाजलं जातं. पण किती टेम्परेचरला, तर 1200 टू 1450 इथपर्यंत केलं जातं. कळलं का, 1200 ते 1450 डिग्री सेल्सिअसपर्यंत त्याला काय केलं जातं, टेम्परेचर दिलं जातं, भाजलं जातं. ऑन फायरिंग अगेन आफ्टर ग्लेझिंग, आणि एकदा त्यानंतर ते पुन्हा बनवण्यासाठी, असं त्याला खूप छान अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी ते त्याला काय केलं जातं, परत ग्लेज लावला जातो आणि परत ते भाजायचं. कळलं का, म्हणजे ग्लेज लावायचं आणि परत भाजायचं. ब्युटिफुल आर्टिकल्स ऑफ पोर्सोलिन आर ऑप्टेन, विच पोर्सोलिन वेसल्स आर यूज्ड इन द लॅबोरेटरी. लॅबोरेटरीमध्ये वगैरे वापरले जातात. हे बघा, अशी भांडी असतात पोर्सिलिनची. चला पुढे जातो. ही बोन चायना तर खूप जणांच्या घरात आहे. बोन चायनाच्या आपल्याकडे कब्बशाच असतात बघा. तुम्हाला बोन चायनाचे ग्लास असतात, बोन चायनाचे कब्बशा असतात बघा. ते फेमसच आहे बोन चायनाचं. तुमच्या घरात आहे की नाही मला माहीत नाही बघा. हे असतं डायनिंग टेबलवरचे सगळे सेट बोन चायनाचे असतात. हे बघा, हे बोन चायनापासून म्हणतात. बोन चायना इज मेड बाय ॲडिंग सम ॲश ऑफ ॲनिमल बोन्स इन द मिक्सचर ऑफ चायना क्ले. ते काय करतात माहिती आहे का याच्यामध्ये, बोन चायनामध्ये, तर ही जी माती असते, आता चायनामध्ये तर व्हाईटच माती सापडते, तिला काय म्हणतो आपण, केओलिन म्हणतो, बरोबर ना. ही चिनी माती, बरोबर ना. मग हे केओलिनमध्ये काय करतात, ते फेल्डस्पार टाकतात, काय काय मिक्स करतात, आणि मिनरल्स टाकतात, सिलिका टाकतात. असं ते म्हणतात की फेल्डस्पार, क्ले, सिलिका टाकतात, आणि सम ॲश ऑफ ॲनिमल बोन्स, असं ते म्हणतात की ॲश पण टाकतात ॲनिमल बोन्सची, पण माहीत नाही, म्हणून त्याला बोन चायना म्हणत असतील. आणि त्याच्यापासून काय केलं जातं, सिरॅमिक हार्डर दॅन पोर्सेलिन. ह्या पोर्सेलिनपेक्षा पण हार्डर असं सिरॅमिक बनवलं जातं. मग कब्बशी वगैरे बघा आपली कशी असते. मग पुढचं असतं ॲडव्हान्स सिरॅमिक. कोणतं असतं, ॲडव्हान्स सिरॅमिक. मग ऑक्साईड्स लाईक ॲल्युमिनियम. मग अल्युमिना वगैरे जे असतं ना, तर मातीच्या ऐवजी मग काय वापरतात, ॲल्युमिना वापरतात. त्याचा फॉर्म्युला काय आहे, Al2O3. आणि झिरकॉनिया वापरतात, ZrO2. सिलिका वापरतात, SiO2. अँड सम अदर कंपाऊंड्स लाईक सिलिकॉन कार्बाइड, SiC, बोरॉन कार्बाइड, B4C आर यूज्ड इन्स्टेड ऑफ क्ले. मग मातीच्या ऐवजी हे वापरलं जातं याच्यामध्ये, मेकिंग ॲडव्हान्स सिरॅमिक. दिस सिरॅमिक्स रिक्वायर्स अ टेम्परेचर, याला टेम्परेचर किती लागतं, 1600. किती, 1600 इतकं टेम्परेचर लागतं, 1600 ते 1800पर्यंत डिग्री सेल्सिअस. अँड द ऑक्सिजन फ्री ॲटमॉस्फिअर ऑफ फॉर फायरिंग, आणि ऑक्सिजन नाही लागत त्या वातावरणामध्ये, आणि मग तिथं फायर करायचं त्याला. दिस प्रोसेस इज कॉल्ड सिंटरिंग. याला काय म्हटलं जातं, सिंटरिंग प्रोसेस. आणि मग याच्यापासून सिरॅमिकच्या वस्तू तयार केल्या जातात. ह्या आणखी ॲडव्हान्स असतात. मग लक्षात आलं का, मग तुम्हाला हा क्वेश्चन पेपरला विचारला जाईल, सिंटरिंग म्हणजे काय असतं. सिंटरिंगमध्ये काय असतं की तुम्ही काय सांगायचं का, क्लेच्या ऐवजी हे वेगवेगळे ऑक्साईड्स वापरले जातात. ॲल्युमिनियम ऑक्साईड, झिरकोनिया, सिलिका, हे लाईक सिलिकॉन आणि आणखी कंपाऊंड्स असतात. सिलिकॉन कार्बाइड असतं, बोरॉन कार्बाइड असतं, आणि हे यूज केलं जातं. आणि हे सगळं जे आहे ना, याच्यापासून जे आर्टिकल तयार केले जातात ना, हे काय केले जातात, 1600 टू 1800 डिग्री सेल्सिअसला हे काय केले जातात, फायर केले जातात, भाजले जातात. पण तिथं ॲटमॉस्फिअर कसं पाहिजे असतं, तर ऑक्सिजन नसला पाहिजे त्या ॲटमॉस्फिअरमध्ये. लक्षात आलं, हे फार महत्त्वाचं आहे. आणि मग ही जी प्रोसेस असते हिला काय म्हणतात, सिंटरिंग म्हणतात. आणि याच्यापासून काय केले जातात, सिरॅमिकचे वेगवेगळे आर्टिकल्स तयार केले जातात. आता बघा, सिरॅमिक कशासाठी यूज होतं. आता हे सिरॅमिक जे असतं ना, सिरॅमिक इज विथस्टँड हाय टेम्परेचर विदाउट डिकम्पोजिंग. आता हे किती जास्त टेम्परेचर, आता आपण बघतोय किती टेम्परेचर लागतं आहे, 1600, 1800, 1200 डिग्री सेल्सिअसपर्यंत ते फायर केलं जातं, बरोबर ना. पण इतक्या टेम्परेचरला ते काय होत नाही, डिकम्पोज होत नाही, म्हणजे त्याचं काय होत नाही, विघटन होत नाही. सिरॅमिक इज ब्रिटल. ते कसं असतं, ठिसूळ असतं, ब्रिटल असतं. वॉटर रेजिस्टन्स असतं, हे फार महत्त्वाचं आहे. ते कसं असतं, जलरोधक असतं, म्हणजे पाण्याचा त्याच्यावर परिणाम नाही होत. इलेक्ट्रिकल इन्सुलेटर असतं, म्हणजे ते काय असतं, विद्युतरोधक असतं, म्हणजे त्याच्यातून इलेक्ट्रिक पण पास नाही होत, बरोबर ना. देअरफॉर मग ते कुठे यूज होणार मला सांगा बरोबर. देअरफॉर इट इज यूज इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटमध्ये यूज केलं जातं फॉर कोटिंग द इंटेरियर ऑफ क्लीन. मग कोट करण्यासाठी, लक्षात आलं का, वेगवेगळे असे त्यांना कोट करण्यासाठी. क्लीन द आउटर सरफेस ऑफ शिप्स अँड ब्लेड्स ऑफ जेट इंजिन्स. आणि त्याचप्रमाणे जे जेट इंजिन असतं ना, त्याच्या आउटर ब्लेडला वगैरे काय केलं जातं, ते ब्लेडला किंवा आउटर सरफेस ऑफ शिप, जहाजाचे जे बाहेरचे भाग असतात त्यांना काय करण्यासाठी, कोटिंग करण्यासाठी. लक्षात आलं का, हे काय केलं जातं,
वापरलं जातं. सर्टन टाईप ऑफ सिरॅमिक टाईल्स आर फिक्स्ड ऑन द आउटर लेअर ऑफ स्पेस शटल. आणि काही स्पेशल प्रकारच्या अशा ज्या असतात ना सिरॅमिक टाईल्स असतात ना, त्या कुठे वापरल्या जातात? स्पेस शटल असतो ना, तर त्याच्या बाहेरच्या बाजूला पण ते काय केल्या जातात? वापरल्या जातात. सम टाईप्स ऑफ सिरॅमिक्स आर यूज टू सुपर कंडक्टर. तर हे काय असतं? सुपर कंडक्टर म्हणून पण वापर केला जातो याचा. लक्षात आलं या ठिकाणी आशा करते की आपल्याला चॅप्टर खूप व्यवस्थित समजलेला असेल. आणि कृपया चॅनल आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या बाकीच्या इतर चॅनललाही नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकनचं बटन जरूर दाबा आणि आपला अनमोल कमेंट्स आमच्यापर्यंत जरूर कळवा. तरच आम्हाला मोटिवेशन मिळतं आणि आपल्याला काय हवं आहे हे पण आमच्यापर्यंत नक्की पोहोचवत जा. आपण लवकरच 10th सुरू करत आहोत. आता 9th आपलं कंप्लीटच झालेलं आहे. आपण 10thला सुरुवात करत आहोत. आपल्या मित्रांपर्यंत जरूर हा चॅनल पोहोचवा आणि पुन्हा भेटू न्यू चॅप्टरसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, सुखी राहा, आनंदी राहा. धन्यवाद.